दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ राधानगरीत वंचित बहुजन आघाडी, गवई गट आणि मित्रपक्षांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती खोत यांना निवेदन दिलं. यानंतर शहरातील मुख्य मार्गांवरून निषेध रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुढे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार अनिता देशमुख यांनाही निवेदन सादर करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दीपक कांबळे, तालुका अध्यक्ष प्रवीण कांबळे, आरबी कांबळे, भीमराव कांबळे, नितीन कांबळे, रवींद्र कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. के न्यूज मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.